देशातल्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये विखुरलेल्या नियामक व्यवस्थेला एकत्र आणण्यासाठी आता केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता उच्च शिक्षणासाठी एकच नियामक असणार आहे। केंद्र सरकारने शुक्रवारी विकसित भारत शिक्षा अधिनियम या विधेयकाला मंजुरी दिली आहे। आता या विधेयकाद्वारे विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद या तीन प्रमुख संविधानिक उच्च शिक्षण नियामक संस्थांचं विलीनीकरण करून आता त्यांना एकत्र करून उच्च शिक्षण नियामक संस्था निर्माण केली जाणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।